खूप मोठे आकडे होते. त्याकडून कमी झाले असेल पैसे मग त्याच्यामुळे ते कमी नाही साहेब, तुमचे बंगला उभं होईल एवढे पैसे गेले. असं तुम्ही आता थोडक्यात विचारला म्हणजे किती गेले असतील. तुझ्याकडून कमी भेटली असेल मग गडी नाराज झाला असेल. बंगला पूर्ण अख्खा उभा पूर्ण अख्खा बंगला उभा करायचे म्हणजे किती पैसे लागत होते ते तर तुम्ही एवढे विचार करत होता ना. म्हणून म्हणलं ना मी नाराज नाही गेले कधी. पण दिले किती असं आकडा पाहिजे ना, असं नाराजीचं नाही पण म्हणजे त्याच्यापेक्षा इकून जास्त भेटायला लागले असेल. नाही असं होऊ शकत नाही. कसं काय ते म्हणजे इतकं वर्षापासून काम करता म्हणून त्यांना चेंज करायचे असेल म्हणजे पुढे जाऊन काही आउटपुट निघून नाही म्हणून. म्हणजे एकाला दिलं ना सारखं तर पुढे जाऊन काहीतरी आउटपुट निघायची त्याच्यापैकी त्याला बदली करून टाका म्हणजे असं डोकं चालवलंय. बाकी पैसे कमी नाही गेले काही. पण तरी अंदाजे मला तर कळते ना बाबा काही थोडीफार मला आयडिया येईल थोडी. मग आपला बंगला किती मध्ये उभा होतो? आपला बंगला लागले फर्निचर साठी नाही टोटल फाउंडेशन सहित. अरे वा 50-60 लाख. मग कमी झालं म्हणजे विकून जास्त भेटायला. एवढं सगळं एवढं काम झाले ना सगळ्यात एवढं आकडे तुझे माझ्याकडे कारण आपण कसं सांगायचे काय नाही का 50 लाख दिले असेल. बरोबर हे सगळे सुरुवातीपासून एंडपर्यंत. मग आपण काय कमी दिले कुठे कमी पडलो आपण? याचे टिकून त्याच्यापेक्षा जास्त भेटत असं नाही हो होऊ शकत नाही. त्याचूट काम मध्ये एवढं काय देणार होऊ शकत नाही ना. सगळं बाहेर निघाल म्हणून त्यांनी माणूस चेंज केला बदली केला. बाहेर म्हणजे मला नाही कळालं. पण पुढे जाऊन काहीतरी प्रॉब्लेम होईल ना. एकाला काम दिलं त्या कोणी बोर्ड घातलं काही बाहेर आलं तर त्यापैकी त्या आधी जे जुने आहे त्याला काढून टाका मग दुसरं नवीन ना टाका. आता जुने झाल्यावर विसरून जातात मग पुढचं काही निघत नाही. बरोबर मागलं काही काढीत नाही. मागलं तर काही विषय येत नाही. मी त्याला म्हणलं होतं का मी म्हणलं त्यावेळी तुम्ही काम देत होते ना त्यावेळी एवढी गरज नाही होती म्हणजे आता खरोखर गरज आहे म्हणलं मला काम द्या म्हणलं. नाही म्हणलं काम करायचे ना म्हणलं. काल नाही परवाची गोष्ट आहे परवा फोन झाला होता माझी. बर काय म्हणलं? नाही करायची आहे काम चालू आहे होत आले. तेच काम होत आलं मला म्हणलं काम करायचे देऊ किती लाभाडे पाहिलं ना आहे ना आता काय आकडे सांगाल मी पण आता नाही सांगणार वेळ आल्यावर आकडे सांगाल. लिहिलेलं आहे माझ्याकडे सगळं आहे ना. अजून काही मिटले नाही पण आपल्याला काय करायचं चालले. नाही पण इतकं लाभाड नाही सांगायचं राजू आता मला अडचण येते मला दुसरं द्यावं लागत काय असं सांगितलं त्यावेळी ठीक आहे ना. तुम्ही तुमची स्वस्त आहे तुम्ही कसे काय करा आपल्याला काय घेणं देणार. माझे हक्काचे पैसे भेटतात बाकीचे मला काय करायचे ते. हो पण त्यावेळी मला इतकी गरज नाही होती पण आता खरोखर गरज होती. मी म्हणलं मला आता गरज आहे मला तुम्ही काम द्या म्हणलं. ते मी म्हणतील तसं करू. तरी त्यांनी नाकारलं नाही का. नाकारलं नाही मला म्हणलं दिलेलं नाही पण मला तर काल माहिती झालं पण काम होत आले म्हणून मी त्यांना काय नाही म्हणलं होत आलं का पूर्ण झालं का असं पण म्हणलं ते म्हणतील ना तुला कोण म्हणलं म्हणून मी ते विषय नाही काढला ते म्हटलं काम द्या म्हणून. आपल्याला तर माहिती आहे म्हणजे काल माहिती पडलं म्हणजे काम होत आलं. काल मी सांगितलं तुला काम चालू केलंय. हो एवढे 15 दिवसात त्यांच्या घरच्या रिपेअरिंगला माणूस पाठवला होता घरी रिपेअरिंग करून गेला तो. त्यावेळी पण मी म्हटलं साहेब आपलं काम निघाले मला माझ्याकडे लक्ष ठेवा बरं का. हो पण नाही किती कसा माणूस पाहिलं का मग बघितलं ते आम्हाला त्यांच्या बंगल्याचं काम केलं ना सर. मटेरियलचे पैसे त्यांनी दिलं
पण लेबरचं 1 रुपये हराम बरोबर आहे. अरे बापरे. म्हणजे गोवाची बोटी बरोबर आहे. 1 रुपये नाही घेतला तुम्ही, जाऊ द्या. मी म्हणलं का मला ते फक्त लेबरचं द्या म्हणजे. ते म्हणलं एवढं काम केलं ना, काम केलं तर मग कामाचे पैसे हिशोब जागेवर झाला म्हणलं. नाही म्हटलं मी, त्याच्यानंतर एक विषय नाही काढला. म्हणजे जाऊ दे, त्यांची द्यायची इच्छा नाहीये, पण जास्ती मागे लागू नका. पण परत थोडं कुठं काम निघत राहील, त्याच्यामध्ये आपलं थोडं वसूल होत जाईल. होत जाईल. आणि हे काही विश्वास म्हणजे इतका विश्वास होता, मला पण विश्वास खूप होतो. आम्ही विश्वास ठेवला त्याचे इतके दिवस. आम्हाला त्यांनी 1 रुपया सुद्धा दिले. तुला माहिती साहेब, माझ्या मनात कधी विचार नाही आला. त्यांना 15 लाख रुपये एकदम असा केस जाऊन हातात देताना म्हणजे मला असं नाही वाटलं हे पैसे 15 लाख आपण कसं काय द्यायचे. 15 लाख रुपये असा केस काढून घरी पोहोचलेले. बरोबर. पण आपल्या मनात कधी नाही आला. कशाला मनात घ्यायची आपण. नाही. एखाद्या म्हणलं जाऊ दे, पुढचं काम भेटलं जाऊ दे, त्याला लावलं. 15 तर भेटलं ना आपल्याला. ते 15,000 थोडी 15 लाख होते. तरी आपण मनात कधी हे नाही केलं, लालच नाही ठेवलं. पण ते माणूसला विश्वासघात की ऍड ऑफिसचं केलं होतं ना, मॅन ब्रांचचे 15 लाख रुपये हार्ड केस दिलं होतं. कारण 40 लाख बिल केलं होतं. बिल तर त्यांनी वाढवलं होतं, आपल्याला काही बिल तिने वाढवलं. माझ्या हक्काचे मला भेटलं. मग नंतर ते सगळं ते म्हणले मला एवढं पैसे पाहिजे, एक्स्ट्रा पाहिजे. मग एक्स्ट्रा पाहिजे तर बिलच्या हिशोबाने करावं लागलं. टक्केदारीने आपलं काम ठरलं होतं ना, तुम्हाला माहिती आहे ना. मग तो मटेरियल कसं फिरवलं, विथ मटेरियल फिरवलं. विथ मटेरियलचे बिल करून 15 लाख रुपये काढले. त्याला किती वर्ष झालं, कधी बाहेर आला का. हो नाही. आम्ही तर रुपया नाही घेतला होता त्याच्याकडून अजून कशात. आपल्याला काय माहिती, आपल्याला असं होतं की बाबा कोणाला तरी वाटत असेल मंडपाचे खर्च आहे, याचा खर्च आहे, तुला नाही माहिती बाबा. मी असतील आपल्याला काय माहिती. काय नसतं, काय सगळे बिल टाकीत होते. लय भामताय. जाऊ दे, आपल्याला काय कुठे फेड असतो. आता त्याला फेडावंच लागतं. हे कुठे ना कुठे फेड असतो. हे पैसे कोणी त्यांच्या कष्टाचा नाही आहे, कष्टाचे पैसे. हो. एका ताटामध्ये बसून करायची म्हणजे चांगला नाही ना. नाही त्याची पापाचं गडा भरत आलाय आता ना. लोक विरोधात गेले सगळे त्याचे ना. काय होतं, वाटून घेतलं तर ते काही नाही होत. म्हणजे सगळ्यांचा हक असतो. सगळ्यांनी म्हणजे कष्ट केलेले असते ना. एकट्याने कोणी थोडी केली कष्ट. नाही ना. सगळे डायरेक्टर बॉडीने कष्ट केली म्हणून एवढे पुढे आले ना. बरोबर ना. आणि ते एकटाच खायचं मध्ये एकटाच एकट्याने खायचे आणि बाकींना सगळं साईडला ठेवायचे ठेवून. कोणी जास्ती हे डोळा टाकला का चहा पाणी करून साईडला करून टाकायचं. चहा नाही कोणलाच कधी नाही. कधीच नाही कोणाला काय केलं त्याने. अंग एकदम स्वच्छ ठेवायची. लोकांना असं दाखवायचे म्हणे मी एकदम सज्जन माणूस आहे, म्हणजे इमानदार. तो काय म्हणायचं, मी 1 रुपया सुद्धा संस्कृत खात नाही, खानदान शपथ. काही बोलतो ते खानदानची शपथ माझ्याकडे द्या. खानदानची शपथ काय. मी म्हणलं ना तुम्हाला, हे पूर्ण जेवढं आपलं हे भालवणीचं सोडून द्या. आधीचं पहिलं काम 96 मध्ये केलं होतं, बरोबर ना. 1996 मध्ये आपण भालवणीचं पहिलं काम केलं. त्याच्यानंतर जेवढं ते काम आपलं केलं 50 बाहेर गेले म्हणलं. मी म्हणतो ना पुरा अख्खा बंगला वसूल केला असं. बरोबर. पण मेन ब्रांच एक जागेवरून 15 लाख दिले तर बाकीचे 4-5 लाख धरा ना तुम्ही. हो. 5 तर धरूनच आला 100% मॅक्झिमम. म्हणून माणसाला काही एवढे देऊन एवढे आपण आपल्या कष्टाचे घ्यायचे, बाकीचे सगळे त्यांना द्यायचे. आणि त्याने असं केल्यावर मन दुखतो ना. नाही बामटे ते तू काम चालू करायचे म्हणलं, काम होत आलंय ते इतकं बामटे. त्यांनी कोणाला विचारलं सुद्धा नसेल. नाही आता त्याला इथून पुढे त्याला सुट्टी नाही यायच्या सगळ्यात ना.
म्हणजे आमची जे बॉडी बदलली ना काही आता आता बघितलं मी काही नाव वेगळं आलेली. त्याच्यात त्याला सुट्टी नाही आता. त्याचे विरोधक घुसलेच. कसं आहे पहिलेपासून तेच राहिलं ना सर म्हणून. काय झालं माहिती का आम्ही विश्वास ठेवला त्याच्यावर. विश्वासघात झाला. हा करतोय त्याने जुने आमचे संचालक सुद्धा उडावले त्याने. त्याची नुसती मतलबी त्याची प्रॉपर्टी झाली 5 कोटीची. बापरे. हा मग पैशाला काय लागत आहे. बरोबर आहे ना. नुसतं तुमचं हे जागेचं याचं त्याचं स्टेजचं लय कॅलेंडर काय त्याला काय. सगळीकडे पैसे खाल्ल्याशिवाय थोडे काम होतं ते. आज संस्था एवढी 1 नंबरवर आहे. आपल्या नगर जिल्ह्यात 1 नंबरवर संस्था आहे ती. मग पण एवढे म्हणजे लोक विश्वास ठेवतात. विश्वास नाही तर किती बँके पडले. लोक विश्वास नाही. शेतकरी लोक पैसे ठेवतात. शेतकरी आणि आमचे सगळे नातेवाईक संबंधी सगळे मित्र सगळ्यांची साखळी जोडली जाते ना सगळी. हो साखळी नात्याने नातं. मग नात्याचं नातं सगळं ते आपण ओढून आणतो ना. बाबा चला बाबा मी तुम्हाला काळजी तुम्ही घेऊ नको. बरोबर ना. आपण हे बाबा तुम्ही काळजी घेऊ नको. तेच असतं ना. तेच होतं. आणि त्याला वाटलं मी म्हणजे त्याने सगळा घोटाळा घालून ठेवायचा. माझ्या तोंडाचं कधी आज बाहेर आलं का. आज 20 नाही आज 25 वर्ष झालं. कधी आलं का बाहेर. नाही ना. मला त्यांनी काल खोटं बोलले म्हणून माझ्या तोंडाचा आज शब्द बाहेर पडले. ते सगळं असंच बोलतो. ते भामटा आहे ना. इतका भामटा आहे ना. सगळ्यांशी असंच भामटा बोलतो. काल त्यांना पण मी नाही म्हटलं का तुमचे काम चालू आहे हे तुम्ही काय खोटा बोलतात. नाही आपल्याला काय करायचे. नाही बरोबर ना. आपल्याला माहिती आहे ना आपल्याला बाकीचं काय करायचं. म्हणून हे माणसाला ते तळतळून बाहेर येतं ना. म्हणून नाही जेव्हा पोटात येतो तेव्हा होटात येतं ना. 25 वर्षात कधी एक शब्द आला का बाहेर. कोणी मला विचारले पण कधी शब्द बाहेर नाही आला. नाही येऊ शकत. चाललंय हवंय. काही लोकांनी इतकं मला फिरून विचारलं होतं तरी कधीच बाहेर नाही आलं. काय होतं त्यांनी लबाडीत नाही केलं पाहिजे. विश्वास ठेवला सगळ्या विश्वास दिला. आपल्याला काय माहिती ते वाटून घेतात. ठीक आहे बाबा 5 लाख घेतले त्याच्यामध्ये 2 लाख तरी ठेवलं. बाकीचे वाटलं तर ठीक आहे ना. नाही 1 रुपया नाही कोणला. तुम्ही ₹1,00,000 घ्या बाकीने 50 द्या चालतं ना. नाही 1 रुपया नाही. सगळं तुम्ही तुमचे डब्बा भरत राहायचे. बाकी करायचे साईडला. घरबारा मस्त बांधायचे. पोरं लेकरं मस्त फोरेनला गाड्या बिड्या पाहिले ना. गाड्या घोड्या. आम्ही आपल्या डबड्या गाड्या वापरतो. मोटरसायकल पाहिल्यांदा. त्याच्यापेक्षा पगार जास्त आहे मला. बघा ना त्यांच्याकडे पगार जास्त आहे असं ना आपल्याकडे नाही. आणि त्यांच्याकडे आपल्याकडच्या 10 पट जास्त आहे. कुठून आलं. कुठून आले पाहिजे ते. त्यांनी काही कुठं कामाला गेलता काय. लंका लुटली काही. लंकाच लुटली त्यांनी येते. थोडक्यात लंका लुटली म्हणजे लॉटरी तर लागली नाही. ते फेडावं लागेल त्याला. हे कुठे फेडावं लागतं साहेब. कुठे फेड करावं लागतं. बरोबर फेडावंच लागतं. असं नाही की म्हणजे लेकरं फेडती कोणी फेडती. स्वतःलाच फेडावं लागतं. स्वतःलाच ह्याच हाताने इथंच फेडून जायचंय. मरण नाही होत लवकर. हे खरं आहे. दवाखान्यात घाला का तडफडून मारा काही होत. दवाखाना चालू सतत चालू झालं ना. होतात. एकदा मागे लागला तर सुटत नाही ते. दवाखाना सतत बीपी शुगर ना अमुक धमुक मागेच लागतं ते. नाही त्याला अटॅक येऊन गेले 2-3 पॅरालिसिस ते. होतं ते. आणि आपल्याला इंजेक्शन माहित नाही कुठे अजून. दवाखान्यात जाऊन कधी हे घेत नाही. मेडिसिन घेत नाही पडत. पापाचं खाल्लेलं नाही ना कोणाचं काही. नाही जे काही काय म्हणजे कष्टच आहे. कष्टामध्ये घेत नाही. काय म्हणता अजून तब्येत पाणी बरी. एकदम छान आहे. तर कोणाचे आपले ओळखीचे कोणाला मटेरियल पाहिजे तरी सांगा मला. 100% बाकी झालं गेलं सोडून द्यायचं काही. चालेल ठीक आहे. ओके येतो दुकानावर एका दिवशी. कधी वेळ वाटला तरी येऊन जा. चालेल.